इंस्टाग्रामला मला एका भावाचा मेसेज आला की तो मला म्हणाला, दादा मला तुमचा नंबर सेंड करा, मला तुमच्यासोबत कॉलवरती बोलायचं आहे. मी त्याला माझा नंबर सेंड केला. त्या भावाने मला कॉल केला. मित्रांनो, कॉल केल्यावरती कॉलवरती बोललो त्यावेळेस त्याने मला त्याची स्टोरी सांगितली. त्याला म्हटलं नक्की काय प्रॉब्लेम आहे. तो मला म्हटलं की मी खूप दिवस झाले एका मुलीच्या रिलेशनशिपमध्ये होतो, भेटायचो वगैरे, तिला मी खूप आवडायचो मनापासून. तिचं लग्न एका मुलासोबत झालं, ती मला विसरली आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. नंतर ना तिचं लग्न झाल्यावरती आमचं कॉन्टॅक्ट चालू होतं, ती बोलायची वगैरे, मी पण खूप बोलायचो, भेटायचो वगैरे. पण अचानक तिने माझ्यासोबत बोलणं स्टॉप केलं. ती ऑनलाईन तर दिसायची पण माझ्या मेसेजचा लवकर रिप्लाय देत नव्हती, प्रत्येक गोष्टीला इग्नोर करायची. दादा मी काय केलं पाहिजे, त्याने मला असा प्रश्न विचारला. त्यावेळेस मी त्याला काय सांगितलं माहिती आहे भावांनो, की म्हणलं ती व्यक्ती ऑनलाईन तर दिसते परंतु तुझ्यासोबत बोलत नाही. म्हणजे तिच्या लाईफमधून तू कधीच गेला आहे, तिच्या लाईफमध्ये दुसरी कोणतरी व्यक्ती आली आणि ती त्या व्यक्तीसोबत खुश आहे किंवा त्या व्यक्तीसोबत बोलाय असेल, भेटाय असेल, त्या गोष्टी करण्यात ती व्यक्ती खुश आहे. मग तू तिच्या लाईफमध्ये कशाला प्रॉब्लेम क्रिएट करतो. तिला बोलायला नाही आवडत, तिथंच विषय कट झाला भावा तुझा. आणि एक गोष्ट सांगतो की आयुष्यात जी व्यक्ती आपल्यावरती मनापासून प्रेम करते त्या व्यक्तीची आपल्याला किंमत कळत नाही, आणि जी व्यक्ती आपल्यावरती प्रेम करत नाही त्या व्यक्तीच्या मागं आपण पळत बसतो. हे चुकीचं आहे. म्हटलं तुझ्यावरती तुझ्या आईने लहानपणापासून प्रेम केलं, तो जन्माला आला नव्हता तेव्हापासून, जेवढं तू त्या मुलीवरती प्रेम केलं किंवा तिच्यासाठी तुझं सर्वस्व अर्पण करायला चालला भावा तू, पण त्याच्यापेक्षा तेवढंच प्रेम जर तू तुझ्या स्वतःच्या आईवरती केलं, तुझ्या भावावरती केलं, मित्रांवरती केलं, तर तुला कधी असे कमी वाचणार नाही की तुझ्यावरती कोण प्रेम करत नाही. आणि आयुष्यात प्रेम वगैरे काही नसतं, सगळी मोहमाया आहे. एका गोष्टीचा अभिमान वाटला की तो मुलगा नंतरनं त्या रिलेशनशिपमधून बाहेर आला. आता तो स्वतः 4 व्हीलर गाडी घेतो. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच की तुमच्या आयुष्यात लाख मुली येतील, लाख मुली सोडून जातील, म्हणून सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी स्वतःची लाईफ बरबाद का करायची, स्वतःची जिंदगी झट कशासाठी करायची. सांगण्याचा उद्देश एवढाच. पटलं तर घ्या, नाहीतर विषय सोडून द्या.